मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नागपुरात वेगवेगळे आयोजन करण्यात येत आहे। त्यातच हे एक महाआरोग्य शिबिराचं आयोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे। भव्य दिव्य असं महाआयोजन या ठिकाणी होताना पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात नागरिकांना आरोग्याशी रिलेटेड ज्या सगळ्या सेवा आहेत त्या पुरवण्याच्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी बघू शकतो की हे महाआरोग्य शिबिर लावण्यात आलं। त्यासाठी मोठा टेंट सुद्धा उभारण्यात आला। या ठिकाणी जर आपण बघितलं तर अनेक नोंदणी कक्ष जे आहे ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। प्रत्येक डॉक्टर किंवा प्रत्येक जे डॉक्टर आहे त्यांचं वेगवेगळे अशा प्रकारचे या ठिकाणी कॅबिन्स सुद्धा बनवण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून नागरिकांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन होईल, त्या ठिकाणी जाता येईल आणि आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावर योग्य ते मार्गदर्शन घेता येईल अशा प्रकारचं आयोजन जे आहे ते नागपुरात करण्यात आलेलं आहे। एकंदर म्हणजे जे नागपूरकरांच्या दृष्टिकोनातून हे अतिशय महत्त्वाचं असं आयोजन समजलं जातं आहे, कारण भव्य दिव्य असं आयोजन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। ह्या आयोजन समितीचे अध्यक्ष संदीप भाऊ आपल्यासोबत आहे। संदीप भाऊ, महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे, काय सांगाल? किती मोठा उपक्रम आहे हा? माननीय देवेंद्रजींचा हा 56वा वाढदिवस आहे आणि तो वाढदिवस त्यांनी आव्हान केलं आहे की सामाजिक कार्यक्रमाच्या ह्याच्यातून उपक्रमांमधून साजरा करावा। त्यामुळे आम्ही नागपूर शहरामध्ये 3 विधानसभा क्षेत्रामध्ये दिनांक 5 ते 15 जुलैपर्यंत विविध स्क्रीनिंग कॅम्प्स केले। आता त्या स्क्रीनिंग कॅम्प्समधून जे रुग्ण बाहेर आलेले आहे ते आणि नागपूर जिल्ह्यातले इतर रुग्ण असे जवळपास 50,000च्या जवळपास रुग्ण आज या ठिकाणी येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। त्यांचं पुन्हा स्क्रीनिंग होईल आणि त्यानंतर मग त्यांचं जे काय निदान करायचं आहे आणि त्यानंतरच्या शस्त्रक्रिया या निःशुल्क पद्धतीने मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत। या ठिकाणचं आयोजन जर बघितलं तर भव्य दिव्य असं आयोजन आहे। नागरिकांना किती मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे, कारण आरोग्याची सेवा हा फार महत्त्वाचा विषय आहे। नागरिकांना 100% फायदा होणार आहे, कारण ज्या ऑपरेशन्स 3 लाख रुपयाचे आहे, 4 लाख रुपयाचे आहे, काही कॅन्सरचेही ऑपरेशन्स आहे, हार्टचे ऑपरेशन्स आहे, हे देखील फ्री ऑफ कॉस्टमध्ये होणार आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की नागरिकांना माननीय देवाभाऊच्या माध्यमातून हा फायदाच होणार आहे। नक्कीच देवाभाऊच्या माध्यमातून नागरिकांना फायदा पोहोचवण्याचा उद्देश आहे आणि त्याच दृष्टिकोनातून असं भव्य दिव्य आयोजन जे आहे ते नागपुरात करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी अनेक ऑपरेशन्स होणार आहे आणि त्यासोबतच आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या ज्या आहेत त्यासुद्धा या ठिकाणी जाणून घेतल्या जाणार आहे। त्यामुळे हे महाशिबिर जे आहे ते नागरिकांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं मानलं जात आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TVN मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।